ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपचा धूमधडाक्यात प्रचार, नागरिकांचा वाढता प्रतिसाद। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। बुधवारी सकाळी दत्त कॉलनी, महादेव कॉलनी, जेके कॉलनी आदी करून भाजपच्या पदयात्रेला औपचारिक सुरुवात करण्यात आली। यावेळी भाजपचे उमेदवार मोहन वाटवे, विद्या नलवडे, अपर्णा विवेक शेट्टे आणि निरंजन आवटी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते। यावेळी परिसरातील छोटे छोटे गणेश मंदिर व दत्त मंदिराचे उमेदवारांनी आशीर्वाद घेऊन पदयात्रेला सुरुवात केली। त्यानंतर दत्त कॉलनी, महादेव कॉलनी, जेके कॉलनी यासह परिसरातील अनेक विस्तारित भागात जाऊन उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढून मतदारांचे आशीर्वाद घेतले। या भाजपच्या उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला। भाजपा उमेदवारांच्या विजयासाठी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, सौ ठाणेदार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत। आपल्या उमेदवारी मागील भूमिका स्पष्ट करत मतदारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आलं। मिरजेचे आमदार सुरेश खाडे, भाजपा नेते मकरंद देशपांडे आणि सुरेश बापू आवटी यांच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेऊन विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले। मागील पंचवार्षिक काळात करण्यात आलेल्या विकास कामांचा विचार करून सर्व भाजप उमेदवारांना विजयी करण्याचा एकच नारा या भागात देण्यात येत आहे। जनतेच्या आशीर्वादाने येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मधील मतदार भाजपच्या उमेदवारांना विजयी करतील। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। करताना आम्हाला जाणवलं की लोकांचा आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व लोकांचा जो आम्हाला प्रतिसाद मिळत आहे त्यातून आम्हाला खात्री आहे की आता यावेळी जो गुलाल असेल तो भाजप पक्षाचाच असेल आणि आपले सर्व उमेदवार प्रचंड मताने बहुमताने विजयी निश्चितच होतील याची आम्हाला खात्री आहे। मी विद्या बाबासाहेब नलवडे, प्रभाग क्रमांक 4 ब गटातून मी महिला उमेदवार आहे। तर आज आमचा प्रभागामध्ये दत्त कॉलनी रस्ता क्रमांक 1, 2, 3, 4, 5 हा भाग आमचा पूर्ण झालेला आहे आणि इथे नागरिकांचा भाजप पक्षाला उत्कृष्ट प्रतिसाद आहे।